मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासत आहोत आणि आपण प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम हे अभ्यासत आहोत. हे प्रकरण आपलं अभ्यासून पूर्ण झालेलं आहे. आज आपण या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. चला तर पाहूया कशा प्रकारे उत्तर लेखन करायचं आहे. प्रश्न किंवा कृती दिलेली असेल त्याप्रमाणे. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधान दिलेलं असेल, त्याचे पर्याय दिलेले असतील, योग्य अचूक पर्याय ओळखायचा आणि विधान लिहायचं आणि मग त्याचा पर्याय लिहायचा. 1. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते, कारण पुढे रिकामी जागा आहे. काय कारण आहेत पाहू आपण आता. अ. गणना करणे सोपे होते. ब. दुहेरी मोजमाप टाळले जाते. क. देशातील लोकांचे महत्तम कल्याण साधले जाते. आणि ड. राष्ट्राच्या एकूण आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. अंतिम वस्तूचं मूल्य समाविष्ट होतंय, त्याचं कारण योग्य आहे. क्रमांक 2, दुहेरी मोजमाप टाळले जाते. ब हे उत्तर आपलं बरोबर आहे. दुसरं विधान पाहूया आपण. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे. निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP. अ. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा करणे. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे. क. स्थूल देशांतर्गत उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे. आणि ड. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे. आता याचं अचूक उत्तर जे आहे क्रमांक ब. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे. आपलं सूत्रपाठ असेल तर लक्षात येईल ते. तिसरं विधान आपण पाहूया. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो. अ. उत्पादन पद्धती. ब. उत्पन्न पद्धती. क. खर्च पद्धती. आणि ड. उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचं एकत्रीकरण. अचूक उत्तर आहे ड. उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचं एकत्रीकरण करून भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. खर्च पद्धत वापरली जात नाही. काही क्षेत्रात उत्पादन पद्धती वापरतात आणि काही क्षेत्रात उत्पन्न पद्धती वापरतात. पुढचं विधान आपण पाहूया. सहसंबंध पूर्ण करा. प्रश्न दुसरा दिलेला आहे, त्यात रिकाम्या चौकटी आपण भरणार आहोत. नंबर 1, रिकामी चौकट आहे. उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक कंसात निर्यात वजा आयात. पुढे दिलेला आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा संबंध उपभोग खर्च गुंतवणूक खर्च सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक निव्वळ येणी आणि देणी. याचं अचूक उत्तर आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. त्याचं सूत्र आहे उपभोग खर्च गुंतवणूक खर्च सरकारी खर्च आणि निर्यात वजा आयात. दुसरं विधान दिलेलं आहे उत्पादन पद्धतीचा संबंध रिकामी चौकट दिली आहे. उत्पन्न पद्धतीचा संबंध घटक पद्धती. दुसऱ्याचं अचूक उत्तर आहे माल साठा पद्धत. उत्पादन पद्धतीला माल साठा पद्धत असंही म्हणतात आणि उत्पन्न पद्धतीला घटक पद्धती असंही म्हणतात. तिसरं विधान तात्विक अडचण हस्तांतरित देणी. तर आता मालाच्या साठ्याचे मूल्य ही अडचण आहे व्यावहारिक अडचण. 1-1 गुणांच्यासाठी अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न येतात. पुढचा प्रश्न आपण पाहूया आता. प्रश्न तिसरा आहे योग्य पर्याय निवडा. पण इथे चुकीची जोडी शोधा असं सांगितलंय. जोडी शोधायची आहे, ती चूक कोणती आहे हे शोधायचंय. राष्ट्रीय उत्पन्न समिती त्याची जोडी आहे 1949 बरोबर. आर्थिक वर्ष त्याची जोडी आहे 1 एप्रिल 31 मार्च हे पण बरोबर.
3 उत्पन्न पद्धत, त्याची जोडी आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं सूत्र दिलेलं आहे काढण्याचं. खंड, वेतन, व्याज, नफा, एकत्रित किंवा मिश्र उत्पन्न आणि निव्वळ विदेशी उत्पन्न हे पण बरोबर आहे. चौथी पद्धत दिलेली आहे खर्च पद्धत, त्याचं सूत्र मात्र चुकीचं दिलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न, खंड, वेतन, व्याज, नफा हे उत्तर चूक आहे, म्हणून आपला पर्याय अ ब क ड पैकी ड पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता विधानं दिलेली आहेत, त्यातली संकल्पना ओळखून स्पष्ट करायची. 2 गुणांच्यासाठी अशा प्रकारची कृती विचारतात. नंबर 1, वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. आता हे वेतन फक्त राज्य सरकारकडून वृंदाला मिळतंय, म्हणजे फक्त हस्तांतरित होत आहे, म्हणून याला म्हणायचं हस्तांतरित उत्पन्न, निवृत्ती वेतन. 2, वीरूने 500 किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी 100 किलोग्रॅम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवले, म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी 100 किलोग्रॅम ठेवलेले आहेत 500 किलोग्रॅम पैकी. मग आता यालाच म्हणायचं स्वयं उपभोग किंवा स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादन ठेवणे. 3, शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले. आता या ठिकाणी खाजगी गुंतवणूक खर्च, कारण तिला बेकरीचा व्यवसाय करायचा आहे आणि पीठ कच्चा माल म्हणून विकत घेतलेला आहे, म्हणून संकल्पना होईल खाजगी गुंतवणूक खर्च. 4, शोभाने देशातील 2019-20च्या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यांच्या संबंधी माहिती गोळा केली. म्हणजेच जेवढं उत्पादन झालेलं आहे अंतिम वस्तू व सेवांचं उत्पादन पद्धतीने केलं जातं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन, ती इथे पद्धत वापरलेली आहे. म्हणजेच उत्पादन पद्धत, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादन पद्धत वापरणे. 5, राजेंद्रच्या दुकानात एकूण 500 जेल पेनचा साठा आहे, ज्यात मागील आर्थिक वर्षातील 200 जेल पेनचा समावेश आहे. याला म्हणायचं माल साठा, साठा करून ठेवलेला आहे. एकूण 500 जेल पेन आहेत, त्यापैकी 200 मागील वर्षातील आहेत आणि 300 या वर्षातील आहेत. त्याला म्हणायचं माल साठा पद्धत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक आहे 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हे 4-4 गुणांचे प्रश्न आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. आपण जी आकृती शिकलेली आहे, एका बाजूला कुटुंब संस्था, एका बाजूला उद्योग संस्था, आणि मग यांच्यामध्ये उत्पन्नाचा प्रवाह कसा फिरत राहतो, ती आकृती पण काढायची आणि त्याचं स्पष्टीकरण पण लिहायचं 4 गुणांच्यासाठी. 2. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करणारे 6 मुद्दे घेतलेले आहेत. 4 ते 5 मुद्दे तुम्ही लिहा. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हे पण 4 गुणांच्यासाठी तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना स्पष्ट करा. ही पण संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. 4 गुणांच्यासाठी ह्याचं उत्तर तुम्ही लिहा. प्रश्न क्रमांक आहे 5. 6. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सकारण स्पष्ट करा. विधान दिलेलं असेल, तिथं सहमत आहात किंवा नाही ते लिहिण्यासाठी 1 गुण असेल आणि उर्वरित स्पष्टीकरण करायला 3 गुण आहेत. म्हणजे 3 मुद्दे आले पाहिजेत पुढे की जेणेकरून 4 पैकी तुम्हाला गुण मिळतील. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात. सहमत, आणि ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही इथे लिहायच्या. 2. दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीतील मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो. इथे पण सहमत. मग इथे मूल्यवर्धित पद्धत तुम्ही लिहायची आहे 4 गुणांच्यासाठी. सहमत लिहून मग त्याचं स्पष्टीकरण करायचं. प्रश्न क्रमांक आहे 7. सविस्तर उत्तरे लिहा. 1. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. 8-8 गुणांचे हे प्रश्न आहेत. व्यावहारिक अडचणी आहेत 8, त्या तुम्ही लिहायच्या. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी उत्पन्न पद्धती, 4 गुणांच्यासाठी खर्च पद्धती, दोन्हीही तुम्ही स्पष्ट करू शकता. 8 गुणांच्यासाठी हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे.
धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक तुम्ही पाठवू शकता. तसेच तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा.